सुपरहिट मराठी फिल्म फेस्टिवल सध्या तुम्ही बघताय आणि सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिवल मध्ये आम्ही तुम्हाला सिनेमा तर दाखवतच आहोत, पण त्यासोबतच आम्ही अनेक दिग्गजांशी गप्पा मारतोय. वेगवेगळे विषय जे तुम्हाला माहिती नाहीत ते इंट्रोड्यूस करून देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातलं एक खूप मोठं नाव म्हणजे डीओपी ही टर्म खरं तर मला देखील आधी माहिती नव्हती की अरे हे डीओपी म्हणजे काय असतं. डिरेक्टर माहिती आपल्याला, पण हे डीओपी म्हणजे काय. तर ह्या सगळ्याच प्रश्नाचं उत्तर देणारा एक अतिशय अनुभवी डीओपी अँड डिरेक्टर मी बोलते आहे महेश लिमये यांच्याबद्दल. ही इज विथ मी. हेलो महेश दा. How are you? Namaskar. आय एम गुड. हाव आर यू? All good, yeah. Here in दिसतो पण असं एकदम एकदम झकास खूल समर मध्ये. तसंच आहे यार मी. तसंच आहे. पण टेल मी, जसा मला हा प्रश्न पडलाय, अनेकांना अजूनही हा प्रश्न पडतो की डीओपी म्हणजे काय. कॅमेरा समोर दिसण्यासाठी म्हणून लोक स्ट्रगल करतात, पण कॅमेरा मागचा स्ट्रगल आणि त्यातही तुमचं नाव वर येईल की नाही, तुमचं नाव खरंच दिसेल की नाही असं काही नक्की नसतं. तर तुला काय सांगायचंय ह्या बाबतीत, कॅमेरा मागचा काय स्ट्रगल होता तुझा आणि आता तो कमी झालाय, जास्त झालाय? See, it is never ending for us because तुमचं कामच तुम्हाला जास्त काम मिळवून देत असतं. इट्स नॉट दॅट मी खूप चांगला पीआर केला मग होईल सगळं. यू प्रूव्ह युअर सेल्फ, यू डू युअर बेस्ट, पीपल विल रन बिहाइंड यू. सो ते करण्याकरता भरपूर तुम्हाला मेहनत आहे. इट इज नॉट दॅट की एकदा तुम्ही 2-3 मोठ्या फिल्म झाल्या, तुमचं नाव झालं की यू हॅव अराइव्हड. You have arrived, but again, to stay there, टू you सस्टेन. have to keep on doing good job. आणि see, it is, हे जरी आम्ही फ्रेम मध्ये सगळं चित्र दाखवत असू तरी फॉर अस देर इज नो फ्रेम. You have to grasp and get things always. So तिकडे कुठलीही ती लिमिटची फ्रेम नाहीये. आणि that is the beauty of this field, because as I said, now I'm sitting here in office in one corner, but I am still, observing the light which is around me or, around you. Yes, yes, yes. So, you have to be very observant. Observation is a key for any technician. 99 to 2003, I worked with a lot of foreign DPs. And I started as a assistant, काय म्हणतात, trainee पहिले, cinematographer. And then slowly, just going up the ladder. But it took me almost 9 years, 7 वर्षांनी मी independent slowly छोटे छोटे odd jobs घ्यायला लागलो. But I grew up in advertising. आणि advertising म्हणजे I tell a lot of people that one must do advertising because you're telling the story in 30 seconds or a minute. Correct. And त्याच्यात audience should get everything what you want to say. So it's see, filmmaking is a teamwork. And for me it happened like Madhur wanted to he was starting corporate. आणि तेव्हा मी एक पर्सेप पिक्चर कंपनी करता मी भरपूर ऍड्स केलेल्या. माझा मित्रच आहे कॉलेजचा, डिरेक्टर आहे जो मालन रॉड्रिग्स म्हणून. So त्याच्याबरोबर आम्ही वी शॉट लॉट ऑफ TVCs with all celebs, तर Percept was producing that film with Madhur, which was corporate. आणि तेव्हा मी मालन बरोबर एक पहिली फिल्म होती माझी ऍज अ फीचर फिल्म विच आय शॉट वॉज CO at 9 2003 मध्ये. इट वॉज अ सायकॉटिक थ्रिलर. आणि त्याच्या प्रोमोज यायला लागलेल्या. ती शूट केलेली 2003 मध्ये. त्याच्या प्रोमोज वर आउट बिकॉज दॅट फिल्म गॉट स्टक. 2004 एंड 5 ला त्याच्या प्रोमोज यायला लागल्या. अँड मधुर वॉज लुकिंग फॉर अ DP फॉर कॉर्पोरेट अँड प्रोड्युसर्स वर द सेम कंपनी. सो 1-1.5 महिन्यानंतर त्याला म्हणजे मला अपॉइंटमेंट मिळाली त्याची. सो आय वेंट टू हिज ऑफिस अँड मी माझं शोरील बिकॉज काय काय ऍड्स केलेलं ते DVD वर आम्ही शोरील घेऊन जायचो तेव्हा टू शो इट टू द डिरेक्टर. सो आय हॅड गॉट ऑल माय कंपाइल्ड DVD आणि मी त्याच्याकडे घेऊन गेलो अँड विदिन 10 minutes आय वॉज आउट विथ द फिल्म बिकॉज ही डिडंट इवन बॉदर टू सी द whatever work. He said, अरे तेरा तो
वो प्रोमोस चल रहा है CUET 9 का, amazing visuals, you are doing corporate, you know. क्या बात है. So that is how it all started for me in feature films, you know. And I used to do a lot of handheld stuff. कारण ग्रॅम रॉस म्हणून एक DOP आहे ऑस्ट्रेलियन, बर. त्याच्यावर मी असिस्ट करत होतो. आय यूज टू गॅप अँड फोकस फुल फॉर हिम. सो तो ज्या प्रकारे फिल्म कॅमेरा हँडहेल्ड करायचा ना, आय यूज टू बी लाईक वाव. सो ते त्याला ऑब्झर्व करत असायचो मी, हाऊ ही स्टेप्स विदाउट, कारण आपण चालताना कॅमेरा मग तो जग होतो. सो विदाउट दॅट वॉज अगेन अ लर्निंग, यु नो. सो वेन यू आर ऑन युअर ओन, तुला कॅमेराचं पण सगळं बघायचंय. You have to keep checking the sound. Of course, there's a sound guy, and you have to see the quality of what you're shooting. So those were all learning experiences. But that is how, you know, you have to prove yourself. एखादा छोटा ऑड जॉब जरी आला तरी, यु नो, त्याच्यातनं तुम्हाला दुसरं अजून काय काय मिळत असतं. क्या बात आहे. त्यामुळेच तू जसं म्हणालास की तुझ्या एका कामातून तुला दुसरं काम मिळत गेलं आणि बिकॉज ऑफ युअर वर्क, यु नो, तुला प्रोजेक्ट मिळत गेले. पण यु नो, आम्ही जेव्हा फिल्म बघतो, स्पेशली व्हेन इट कम्स टू बॉलिवूड, यु नो, तू दबंग 3 केलंय, दबंग सिरीज केलंय. सो ते हिरोची एंट्री, मग त्यानंतर यु नो त्याच्यावर खूप काही डिपेंड करतं ना, की यार हिरो की एंट्री हिरो जैसीची, आणि हे हातात असतं तुमच्या. करेक्ट नो. सो विच वॉज दॅट चॅलेंजिंग प्रोजेक्ट सो फार, की ज्यामध्ये तुला खूप काही करायचं होतं लिमिटेड गोष्टींमध्ये मे बी, किंवा यु नो आजकाल खूप टेक्नॉलॉजी पण वाढली, पण तरी पण. आणि दबंग 3 बद्दलच्या पण काही आठवणी आम्हाला सांग. हो, भरपूर. ऍक्च्युली फॉर मी द मोस्ट चॅलेंजिंग फिल्म्स वर इन हिंदी, इफ यू आस्क, फॅशन. कारण त्याच्यात रॅम शोज आणि ते त्या प्रकारे सगळे उभे करायचे. अँड वी हॅड ऑल A-lister मॉडेल्स वॉकिंग द रॅम्प. Then you had all the A-lister designers, you know, who showcased their work. And we had Priyanka Kangna, and you name it, all the models were there. So that film was very difficult. And there were Panavision cameras, which is an American brand. So you cannot buy the camera, you have to rent it out. So they alele, and Fashion was the first film to be shot, because that was my first film on Panavision. So it was quite tough actually, because you know, कधी कधी म्हणजे आम्ही जेव्हा जवळजवळ 24-25 दिवस आम्ही ते सगळे फॅशन शोज केले महबूब स्टुडिओ बँड्राला. आणि तेव्हा एवढे मॉडेल्स, ऍक्टर्स, ऑल A-listers सिटिंग ऑन फ्रंट रोज, यु नो. तो जे महबूब स्टुडिओचं पार्किंग होतं, दॅट बिकेम लाईक अ बॉम्बे सेंट्रलचं बस टर्मिनल, बिकॉज देयर वर सो मेनी व्हॅन्स वर पार्क. So when there's so much of, like, you have a unit number is like, you know, 400-500 people, and everything comes to your work, you know, how you're going to show all that, you know. आणि यु नो, अशा मोठ्या माणसांबरोबर जेव्हा तुम्हाला काम करायला मिळतं आणि जेव्हा यू वॉन्ट टू प्रूव्ह युअर सेल्फ, इट वॉज द बिगेस्ट टेस्ट. आणि त्याच्यात सुद्धा भरपूर फोटोसॉनिक कॅमेराज तेव्हा फिल्मवर असायचे, which run at 500 frames. म्हणजे ते मॅगझिन चालू झालं की असा आवाज व्हायचा आणि ते खडाक मॅगझिन संपलेलं असेल. त्याच्यातले ते सगळे भाईचे पंचेस वगैरे आहेत, which turns red, you know. So those were the shots people still remember. यार म्हणजे मला तर दबंग 1 was something that, you know, every girl wanted to see, की अरे हे कधी होणार आहे आता, कब दिखेगा हमको भाई. अनेक लोक, यु नो, मला वाटतं बिकॉज ऑफ दिस ऑनलाईन एडिशन जगभरातले लोक आपलं हे फेस्टिवल बघू शकणार आहेत. आणि देर आर पीपल हू वॉन्ट टू बी सक्सेसफुल सिनेमॅटोग्राफर. मे बी ते स्वप्न बघत असतील की आम्हाला महेश लिमये बनायचे. तर त्यांना तू काय मेसेज देशील, कारण आज तेही आपल्याला बघतात. अनेक अमराठी असतील, मराठी भाषिकही आहेत, पण जगभरातले लोक बघतात. अरे ऍक्च्युली यु नो, तुम्हाला काय आहे, तुमच्यात पॅशन असेल ना, तर यू कॅन रीच वेर एव्हर यू वॉन्ट, यु नो. फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप पेशन्स लागतात. आणि तुम्हाला काय म्हणतात, एक टेम्परमेंट खूप चांगलं पाहिजे तुमचं. कारण असं नाही, हे आता नाही झालं तर चला मला दुसरं काहीतरी. तोपर्यंत तुमचे 4-5 वर्ष गेलेले असतात, यु नो. अँड वेळ कसा निघून जातो समजत नाही. पण
तुम्ही जर का कमिटेड असाल एखाद्या गोष्टी बरोबर आणि तेच तुम्हाला करायचं असेल तर इट इज नॉट, हे पुस्तकासारखं नाही की मी 10 पुस्तकं वाचली त्याचा अभ्यास केला की मला येत आहे सगळं. यु नो, ऑफकोर्स यू कॅन वॉच फिल्म्स अँड लर्न, बट हँड्स ऑन एक्सपिरियन्स आहे, ऑन सेट जो एक्सपिरियन्स आहे, that is very important. So whoever gets a chance to be on the sets, make sure that every second on the set is important. You know, you're observing each and everything what is happening around. Because कसं असतं तुम्ही, इट्स नॉट लाईक 25 दिवस आपण जॉब केल्यासारखं 4 दिवस घरी आहे मी पण 26 दिवस ऑफिसला जातोय किंवा यु नो, हे तसं नाहीये. समटाइम्स यू गेट टू वर्क फॉर 15 days, कधी कधी 2च दिवस महिन्यातनं काम मिळेल. पण ते सुद्धा इफ यू आर लर्निंग or if you're assistant or a trainee, very important. So whatever time spent on set, make sure that you know you learn a lot there. आणि of course यार, जेव्हा जेव्हा चान्स मिळेल, इफ यू आर डुईंग सिनेमॅटोग्राफी किंवा एस्पायरिंग फोटोग्राफर्स असतील, यू हॅव टू गिव्ह चॅलेंजेस टू युअर सेल्फ. यु नो, बरेचसे एक्सरसाइज आहेत जे आपण आपल्याला वाटतं हे काय बेसिक एवढं काय, पण त्या लर्न टू गेट युअर बेसिक्स राईट. इव्हेंच्युअली तेच तुम्ही देणार आहात ऑडियन्सला, आणि ते सिम्पलिस्टिक वे मध्ये तेच जास्त ऍक्सेप्ट होतं. यु नो, आपण खूप काहीतरी करून क्रिएटिव्ह करूया हे ते, यु नो, बेसिक सिम्पलिस्टिक असतं ना तेच प्युअर असतं. आणि यु नो वी आर, मीन्स आय ऑलवेज आय एम चेझिंग दोज प्युअर इमोशन्स. यु नो, काय म्हणतात एकदम व्हिज्युअल्स जी प्लास्टिक नाही वाटत. यु नो, ज्याच्यात एक त्याच्यात जो अर्दीनेस असतो, यु नो, विच आर सो रिअल दॅट पीपल शुड कनेक्ट. यु नो, आणि त्याच्यातली ती ब्युटी जर का एखाद्याने एक्सप्लोर करायची म्हटलं, इट्स एंडलेस. सो येस, इफ यू हॅव अ पॅशन अँड पेशन्स, स्काय इज अ लिमिट. क्या बात आहे. आज खूप गप्पा या निमित्ताने झाल्या आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला कळाल्या. खरं तर खरंच मलाही या गोष्टी माहिती नव्हत्या महेशला, कारण यु नो दिस इज व्हेरी टेक्निकल पार्ट विच वी लव्ह वॉचिंग, की आम्हाला पिक्चर कसा दिसतो हे महत्वाचं असतं, पण त्या मागची काय मेहनत असते ही तुमच्याकडनं कळते. आणि आज मला असं वाटतं की आपण अनेक लोकांना त्याचं थोडं तरी ज्ञान जे आहे ते देऊ शकलो, थोडं जरा एज्युकेट आपण त्याबद्दल करू शकलो. आता आम्ही जे पाऊल टाकलंय, आम्ही जे नॅशनली यु नो आमचं हे सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिवल सुरू केले, आता हे दरवर्षी मोठं होत जाणार. आणि दरवर्षी मोठं होत जाणार म्हणजे दरवर्षी मी तुला कॉल करून वेगळ्या विषयावर प्लीज, एनी टाइम यार, एनी टाइम. अँड यू गायज आर डुईंग स्मॅशिंग जॉब यार, यु नो, फॉर, कारण बरेच लोकांना त्या काही काही बऱ्याच चांगल्या फिल्म्स असतात बघायलाही नाही मिळत. बट दिस इज द ग्रेट प्लॅटफॉर्म टू शोकेस ऑल द बेस्ट वर्क फ्रॉम डिफरंट इन्स्टिट्यूट किंवा यंगस्टर्स आहेत, त्यांच्या फिल्म्स असतात रे. सो ग्रेट, ग्रेट, गुड लक.